प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये येत आहेत आणि प्रभू श्रीरामाच्या अयोध्येमध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देश वाट पाहतोय। मी सध्या अयोध्येत आहे। हा जो रस्ता आहे तो अयोध्येला जातो, नॅशनल हायवे 27 आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये हायवेच्या दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर भाजपच्या नेत्यांची तुफान बॅनरबाजी सध्या पाहायला मिळते। संपूर्ण झेंडे आणि प्रभू श्रीरामाचे कटआउट्स लावून या ठिकाणी प्रचार प्रसार केला जातोय आणि अयोध्यामध्ये सगळ्यांचं स्वागत असावे या पद्धतीचे बॅनर लखनौ पासून अयोध्येपर्यंत लागलेले आहेत। म्हणजे आपण विचार करू शकता की हा संपूर्ण जो हायवे आहे तो भगवामय झालेला आहे। पोलिसांचा देखील तितकाच चोख बंदोबस्त आहे। जेवढ्या गाड्या या रस्त्यावरून येतात त्या प्रत्येक गाड्यांची जी तपासणी आहे ती सध्या उत्तर प्रदेश पोलिसांकडून केली जाते आणि आपण पाहतोय बघा या ठिकाणी गाडी आलेली आहे। या गाडीची सुद्धा या ठिकाणी तपासणी झालेली आहे आणि आता ही गाडी पुढे सोडली जाते। त्यासोबतच इतर ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांची सुद्धा या ठिकाणी तपासणी केली जाते, विचारपूस केली जाते। मी सध्या बाराबाकी जनपद या चौकामध्ये आहे। चौकुला चौक असं याला म्हणतात आणि या ठिकाणी आपण पाहतोय की बॅरिकेडिंग पोलिसांची मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि सशस्त्र पोलिसांना देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हा चौक आहे, 4 ठिकाणी या ठिकाणाहून रस्ते जातात, बहिराईच, बाराबाकी, गोंडा आणि रुपीडाला आणि त्यामुळे पोलिसांकडून ही दखल घेतली गेलेली आहे। एकीकडे पारा जो आहे तो 7 डिग्रीपर्यंत पोहोचलेला आहे, जबरदस्त थंडी आहे आणि दुसरीकडे पोलीस देखील तितक्याच दिमाखात या ठिकाणी तैनात आहे, आपलं काम करतायत आणि प्रभू श्रीरामाच्या भक्तीमध्ये कुठलाही खल येऊ नये, कुठलीही आपत्ती येऊ नये याची देखील पुरेपूर दखल इथल्या प्रशासनाकडून पोलिसांकडून घेतली जाते। आता उद्या प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्या नगरी कशी सजणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।